युट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, कसे आहात तुम्ही? मी तर मस्त आहे बघा, मस्त मजेमध्ये मी आले चैती पौर्णिमाला येडूसुरीच्या जत्रामध्ये. तर आमचे मालक बैलासाठी घरीच राहिले तर आणि मी एकटीच आले. माझा मोठा मुलगा एक आलाय, तर मुलगा कुठं जत्रामध्ये मला सोडून गेलाय. तर हे आहेत आमचे फॅन, त्याच्यामुळे आम्हाला फॅनच्या हाताला धरून मी चालले. त्यांना म्हणलंय मला सोडू नका, तर ते म्हणले नाही सोडत. तर जत्रामध्ये चालले आता मी फिरायला, जत्रा बघाय. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा, इतकं भारी ब्लॉग होणार आहे का नाही, खरंच एकदम भारी. तिथं काय पण भेटतंय, जसं की बाजारात भेटत आहे, एकदम भारी म्हणजे लयच भारी भारी. जी वस्तू पाहिजे ती, आणि स्वस्त आणि मस्त. स्वस्त आहे, सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत. कोणी पण सांगतं 100 रुपये 100 रुपये शेल. तुम्ही कोण कोण आला जत्राला तर मला सांगा, आणि जर कोणी आला नसला जत्राला तर नक्कीच या जत्राला. हो का, हे सोन्यासारखं दिसतंय आणि सगळ्याला बघा 50 रुपये शेल. काही घ्या 50 रुपये शेल. हे तर कसलं गळ्यातलं आहे, बाप रे बाप, एकदम भारी. प्रत्येक वेळेस चमकायचं लागलंय, चमकायचं लागलंय बघा. हे जिकडं तिकडं कालवच आहे 50 रुपये 50 रुपये 100 रुपये शेल म्हणून. सगळे आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. चिवडा कसलं भारी भारी खायचं आहे, चिवडा, फुटाणे, जिलेबी, बॅगी घ्यायला काही पण आहे, फक्त घेणार पाहिजे. रस प्यायला गारे. हो, एक दुकान लागली की एकच. त्या माळा आहेत. तर आम्ही रथपाळ्याकडे जाणार आहे. तर चला, तर पुन्हा ब्लॉग बघत राहा बरं का. कुंकू, हळद हळद कुंकू तर लय भारी असते बरं का, ओरिजिनल आहे का ना. रातपाळण्यात बसायचं का, पण एका जागेवर उभा आहेत. रातपाळणे चालूच नाही, तर चालू असल्यावर मग खेळायला मजा आहे, पण बंद आहेत आता सध्या. जेवणाची सोय ही तर पालामध्ये ताजं ताजं, ज्यांना जे खायचं ते. चिकन फ्राय, मच्छी फ्राय. कपडे चांगले नाहीत मावशी. फक्त बैलाची गोंडी केवढं असते ना भाऊ? हा, कायच येत कायच आहे तर बैलाची गोंडी येत नाही, कायच आहे मग? मला वाटलं बैलाचीच गोंडी आहे काय की. धन्यवाद 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 भैया. जत्राला तुम्ही पण आलात? बरं बरं बरं. हाय भाऊ, सोन्या गुन्ह्याला नाही जमायचे. गोंडे आहे ते कोणी बी म्हणतंय प्रत्येक धंद्यामध्ये सुख आहे, पण सुख कुठल्याच गोष्टीत नाही. सगळ्या गोष्टीला कष्ट करावं लागतंय. हे बाय आहेत 3 ते 4 दिवस इथं जत्रा असते, तर पायावर भरपूर उभा राहत येतं. आणि हे बघा, हे जत्रामध्ये सामायिक निघत येतं. तर हे बघा, हे जत्रामध्ये लेकरं सुद्धा काही काही हे खेळ खेळते तर घेत येतं, आणि चालण्यासारखं या आनंदाचं दिसतं आणि ते उडीत येतं. तर हे बघा, मी पण चालले जत्रामध्ये. सकाळच्या 5 वाजल्यापासून 2:30 वाजल्यापासून उठवलं या, आणि 2:30 वाजल्यापासून उठून आम्ही गेलात तर घर धन पाण्याने आंघोळ्या केल्या. आणि आंघोळ करून येऊन डाळ शिजवली, पीठ मळलं, भात झालाय, फक्त आमटी राहिली. आता त्याच्यामध्ये आमटी करायची राहिली. आणि असल्या पोळ्या बनवल्या तर त्या पोळ्यात एवढा मोठा उंडा राहिला, थोडा लाटायचा. तेवढं लाटलं की आमचं संपलं. मग निवड दाखवायला तिकडे खाली जायचं चुन्याच्या रानात, आणि तिकडे गेल्यावर काय मला व्हिडिओ काढणं व्हायचं नाही, कारण की गर्दी असली असती. मला सांभाळावं लागत या मोबाईल सांभाळायची पंचायतीची मला केली. झालं नाही. तुमच्या पहिल्या बांगड्या होत्या हातामध्ये म्हणून तुमच्या ध्यानात राहिलं नाही. माझ्या पहिल्या बांगड्या हातात नव्हत्या म्हणून माझ्या ध्यानात राहिलं. होय ताई,
साड्या करणार होत म्हणून काही करीत नाही मी स्वयंपाक म्हणून लवकर उठत नाही म्हणून करा आता साड्या सांगा म्हणलं की साड्या करते हे स्वयंपाक करीत नाही बघा बरं मी लाटलं का नाही तेवढ्या लाटल्यात त्या कढईवर पोळ्या लाटल्या कढईवर. तुम्ही म्हणत असताना की हे माणसं काय करतात तर हे हलकीच्या तालावर खंडोबाचा वारू खेळतात. वारू खेळता खेळता आनंद लुटीतात. तर ह्या काही जत्रा भरली इथं आले इमाईन. तर इमाईन हे पालखीवर फुलं टाकायला आली आहेत. तर सगळे माणसं त्या इमानालाच बघत राहिलेत. हे बघा इमाईन डेऱ्यामध्ये आलंय आणि हे डेऱ्यामध्ये इमान आलं का नाही की सगळे माणसं टेम्पोवर ह्याच्यावर कशा बरोबर बघत येतं. सगळे माणसं आहेत. तर तुम्हाला इमाईन जवळून दाखवते बरं का. तर इमाईन चलत चलत थोडं थोडं पुढे जातं आणि एका जागेवरच थांबत आहे. आणि ह्या काही थांबलं की ह्या जागेवरून लगे फुलं टाकीत या. तिथून फुलं पडलेले नाही दिसायची इतकी लांबून पण टाकीत आहे फुलं. तर माणसाची पळापळ असते इकडं कोण इकडं पळत आहे तर कोण तिकडं पळत आहे. तर हे बघा आहे का एका जागेवरच उभा. सगळे बघत आहेत माणसं त्याला कवा फुलं टाकीत आहे कवा फुलं टाकीत आहे म्हणून. मी सध्या बघत होते चकित होऊन फुलं कवा टाकीत आहे म्हणून. त्याने फुलं टाकले की हे का हे माणसं इष्टीवर तिकडं नीट त्यांच्या ह्याच्याकडेच निघलेले असतात पालखीकडे. पलीकडे रस्त्याने पालखी जाते. सकाळच्या 11 वाजल्यापासून आम्ही इथंच आहेत. पालखी काय म्हणतात चुना याचला आणि पालखीवर निवड काय म्हणतात ते टाकलं. आमची गर्दी झाली तसली गर्दीच ना ट्रॉफिक जाम सगळे ट्रॉफिक जाम का ते तिकडे बी माणसं सगळे जाम. आणि आपले फॅन आणि हे बिरीज आहे बिरीजच आहे ना हे. हा बिरीज पाशी आलात ना आपण. किती किलोमीटर चालत आलात. 2.5 किलोमीटर चालत आलात. माझ्या तर घामा घुम जीव झाला बघा. मळमळ होईल कशाला बघायचं मग काय गरज होती का बघायची. डबल एकदा रिपीट कृष्ण राधा कशी वाटली मॅडम आमची येरमाळ्याची जत्रा तुम्हाला. डबल एकदा आमच्या येडाईची जत्रा कशी वाटली तुम्हाला. खूप छान खूप सुंदर. एन्जॉय केला का. एन्जॉय नाही केला पण लय फिरलो लय पाय दुखायला लागले. मग कशाला एन्जॉय म्हणतात मॅडम. असं त्याला म्हणतात काय एन्जॉय. मराठी भाषा बोलल्यावर तसंच असतं माय. बरं चला पुढे कुठे जायचं आता. चला की तिकडे जाऊ हॉटेलवर तुम्हाला चहा पाजतो. चहा पाजतात काय. चला आपले फॅन भेटले तर चहा प्यायला न्यायला लागले ते. चला इथं तर ब्रिज खाली सगळे गच्च झालेत. गच्च म्हणजे गच्चच सगळे ट्रॉफिक जाम. कोण कोणकडे आहे कोण कोणकडे काहीच मिळणार. कोणकड कसले माणसं बेताल होऊन पडले तर काय खरं नाही. जत्राला आनंदाने येते तर आणि जाताना 3 दिवस तरी गेलं तरी गावाकडे ह्यांना सुधरत नाही. परिस्थिती बघा ह्यांची कसे झोपले तर. मुंग्यावानी मासे काय म्हणे मासेच आलं बघा. मासे खायचे होते ध्यानात आलं म्हणून. मुंग्यावानी माणसं आहेत मुंग्यावानी
माझं पोरग कुठे गेलं की. तर सगळं तुम्हाला घरी बसल्या बसल्या येरमाळ्याची जत्रा मी सगळी दाखवली. तर कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा की जत्रा कशी होती म्हणून. मला तर भारी वाटली. मी आले जत्राला. तुम्ही नसेल आलात तर या तुम्ही बी. लयच माणसं मुंगळेवाने माणसं मुंगळेवाने. चला तर मग भेटू पुढच्या वर्षी.